श्री स्वामी समर्थ. हृदयाची खरी माणसे आयुष्यात एकटीच राहतात, पण अशा लोकांना स्वामी नक्कीच साथ देतात. आम्ही चांगले होतो, चांगले आहोत आणि चांगले राहू. चिंता त्यांनी करावी जे बोलतात काही, करतात काही आणि असतात काही दुसरेच. कधी हसायचे आणि कधी रडायचे हे ठरवण्याचा अधिकार कोणालाही देऊ नका. मजबूत व्यक्तीकडे पाहून लोकांना वाटते की हा तुटत कसा नाही, परंतु लोकांना हे माहीत नसते तुटल्यामुळेच हा व्यक्ती इतका मजबूत झालेला आहे. आपल्या लोकांवर इतकाच रुसा की जेणेकरून तुमचा मुद्दा आणि समोरच्या व्यक्तीचा आदर कायम राहील. आयुष्यामध्ये कायम एक गोष्ट लक्षात ठेवा की जी गोष्ट तुम्ही कमवू शकता ती गोष्ट दुसऱ्याकडून मागणे बंद करा. लोकांच्या बोलण्यात असलेला गोडवा यावरून आपण कधी लोकांचे मन ओळखू शकत नाही. मोराला पाहून कोणाला वाटेल का की मोर सापसुद्धा खातो. आपल्याला पॉवरफुल बनायचं आहे, यासाठी नाही की आपण कोणावर दबाव टाकू, यासाठी की कोणी आपल्यावर दबाव टाकू शकणार नाही. सत्याबरोबर प्रत्येक वेळी संघर्ष असतोच. देवाला सुद्धा संघर्ष करावा लागला आहे. आपण तर मनुष्य आहोत. सत्य कायम पाण्यात पडलेला एक थेंब तेलासारखे असते. कितीही असत्याचे पाणी त्यावर टाकले तरी ते पाण्यावरच तरंगत राहते. सूर्य हळूहळू उगवतो आणि जगाला प्रकाशित करतो. तसेच जो व्यक्ती संयमाने आणि धीराने पुढे जातो तो एक दिवस नक्कीच आपले नशीब बदलतो. जेव्हा लोक अशिक्षित होते तेव्हा परिवार एकत्र होते, परंतु आज तुटलेल्या परिवारांमध्ये जास्त करून शिकलेले सवरलेले लोक दिसतात. ज्या दिवशी तुमची सही ऑटोग्राफ बनेल त्या दिवशी समजून घ्या तुम्ही एक सफल व्यक्ती झाला आहात. चेहऱ्याचे सौंदर्य डोळ्यात तर स्वभावाचे सुंदरपणा हृदयात प्रतिबिंबित होते. एका स्त्रीला कधी कमी समजू नका, कारण स्त्री एक अशी व्यक्ती आहे जर साथ दिली तर भिकाऱ्याला सुद्धा राजा बनवते आणि जर बदला घ्यायचा म्हटले तर राजमहालाला सुद्धा एक झोपडी बनवेल. भलेही तुमच्याजवळ सर्व प्रकारच्या डिग्री असतील, परंतु जर तुम्ही आपल्या माणसांचे डोळे वाचू शकले नाहीत तर तुम्ही अशिक्षित आहात. खोटारडा व्यक्ती मोठा आवाज करून खऱ्या व्यक्तीला शांत करतो, परंतु खऱ्या व्यक्तीचे मौन छोट्या व्यक्तीच्या आवाजापेक्षा जास्त प्रभावी असते. कडुलिंबाच्या पानांना तुम्ही कितीही दह्यात किंवा साखरेत मिसळावा, परंतु ते कडूच राहते. तसेच दृष्ट व्यक्तीला तुम्ही कितीही ज्ञान द्या तरीही त्याची दृष्टता सोडत नाही. कोणी आपला अपमान केला किंवा आपल्याला नाकारलं तर त्यापासून लांब जाण्यापेक्षा त्याच्या समोर राहून काहीतरी असं करा की आपला अपमान करून तो माणूस कायमचा पस्तावा करेल. दुसऱ्यांच्या चुकांमधून शिका, कारण प्रत्येक गोष्ट स्वतःच्या चुकीमधून शिकण्याचा वेळ आपल्याकडे नसतो. वेळेपेक्षा जास्त आपला आणि परका कोणीच नसतो, कारण जेव्हा वेळ आपला असतो तेव्हा सर्वच आपले असतात आणि वेळ परका असतो तेव्हा सगळेच परके होतात. आपल्या आयुष्यात अडचणी उगाचच येत नाही. त्याचे येणे आपल्या आयुष्यात एक इशारा असतो की आपल्या जीवनात आपल्याला काहीतरी बदल करणे गरजेचे आहे. क्षण एक दिवस बदलू शकतो, एक दिवस एक जीवन बदलू शकतो आणि एक जीवन एक पूर्ण जगाला बदलू शकतो. शब्दांनाही चव असते. दुसऱ्यांना त्याची चव चाखण्याआधी स्वतः त्याची चव घेऊन पाहिली पाहिजे. पैसा कमवणे का जरुरी आहे? बिना खाता झोपलं तर कळेल की पैसा कमवणे का जरुरी आहे. बहिणीच्या लग्नात वडिलांना रडताना पाहिलं तर कळेल पैसा कमवणे का जरुरी आहे. वडिलांना सुट्टीच्या दिवशी काम करताना पाहिलं तर कळेल पैसा का जरुरी आहे. जसे सुख कायम नसते तसेच दुःखही कायम नसते, त्यामुळे वाईट वेळेत कायम संयम ठेवा. आयुष्यात दुःख जरी असले तरी कोणासमोर ते व्यक्त करू नका. स्वतःचा तमाशा होऊ देऊ नका. कलियुग चालू आहे म्हणून हा विचार मनातून काढून टाका की विनामतलब कोणी आपल्याबरोबर नातं ठेवेल. तर असो, माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सपोर्ट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.